संभाजी विश्वास पाटील लिखित कादंबरीचा भाग 5. शंभूराजांनी रात्रीचे भोजन उरकले. शय्यागृहाकडे परतण्यापूर्वी त्यांनी येशूबाईंना सहज विचारले, मग काय करायचं गोदूचं? कुठे जाईल बिचारी? येशूबाई बोलल्या. तिला ना उरले सासर ना माहेर, अनेक आश्रित दासदासी राहतात वाड्यावर, राहील त्यांच्या संगे. वाडकरांचा महाड जवळचा वाडा तसा साधाच होता, परंतु गोदूसाठी ती सारी दुनिया नष्ट झाली होती. तिचा सासरा आणि नवरा गडावर बंदिवास भोगत होते. ती जेव्हा शंभूराजांच्या वाड्यात घाबरी होऊन आली, तेव्हा तिच्या पाठीवर येसूबाईचा स्निग्ध हात होता. तरीही एवढा ऐस राजवाडा, छतावरची मोठाली झुमर, कमरे इतक्या उंच समया, तो राजप्रसाद तिला गंधर्व नगरीतल्या महालासारखाच भासला होता. येशूबाईंच्या महालामागे त्यांच्या खास दासींच्या खोल्या होत्या, त्यातच गोदूची व्यवस्था लावण्यात आली. पण राजवाड्यात आल्यापासून ती जणू येशूबाईची सावली बनली होती. युवराजनी मूद पाकखान्यात असू देत, चौकातल्या तुळशी वृंदाजवळ अगर बाजूच्या बागेत गोदू तिन्ही त्रिकाळ त्यांच्या सोबत राहायची. देवपूजेसाठी फुलांची परडी तयार ठेवायची असो, दुर्वांच्या बारीक काळ्या काढायच्या असोत, की निरंजनातल्या वाती तेवत ठेवायच्या असोत, जिथे तिथं आजकाल युवराज्ञींना गोदूच लागायची. गोदू ही होती अखंड उत्साही, जास्वंदीच्या टपोऱ्या फुलासारखी हसरी आणि तजेलदार. येशूबाईच्या सवत दुर्गादेवींनाही गोदूचा लळा लागला होता. राजवाड्यातच गोदूचा जिथे तिथं वावर वाढला. तशा आजवर कैक वर्षे काम करणाऱ्या दासी आणि कुळबिनी तिच्याकडे संशयाने, काहीशा मत्सराने पाहू लागल्या. जेथून गोदू रायगडावर चढून आली होती, त्या मागचा कळा शिवाजीराजांनी तात्काळ तासून टाकला, किल्ला अजिंक्य केला. हळूहळू रायगडावरच्या सप्तमहालात अष्टप्रधानांच्या वाड्यांपासून ते बड्या बाजारापर्यंत गोदूविषयी करोनोपकरणी चर्चा वाढू लागली. ही गोदू मोठी हिकमती आणि कारस्थानी दिसते बुवा. तो गरीब बिचारा नवरा आणि तिचा सासरा शंभूराजांवर आरोप करायला गेले आणि बसले बंदीखान्यात चढत. अन ही बया घुसली युवराजांच्या वाड्यात. युवराजांना तर तिची पहिलीच भुरळ पडली आहे. पण बाई एवढी तयारीची की येशूबाईंच्याही काळजात जाऊन बसलीये. कसं हे सारं जमतं बुवा एकेकाला. एकदा रायप्पा आपला घोडा घेऊन बाजारात गेला होता. गोदूच्या संदर्भात शंभूराजांचे नाव घेऊन चाललेली कुत्सित चर्चा त्यांच्या कानावर आली. या आधीही त्याने तशी कुजबूज ऐकलीच होती. युवराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रायप्पाला अधिक ऐकणे सहन होईना. बाजार सोडून तो तसाच तडक वाड्यावर माघारा आला. शंभूराजांच्या प्रेमळ आणि तितक्याच तापट स्वभावाला त्याच्या जवळची मंडळी टरकून असायची. रायप्पाने घाबरत पण मनाचा हिया करून एकदा युवराजांपुढे विषय काढला. सरकार, लोक आपल्याबद्दल उगाच कुजकं बोलतात, ते ऐकायला बरं नाही वाटत. कशाबद्दल बोलतोयस राया? ती वाड्यात राणी सरकारांनी आणलेली देखणी बया, तिला तेवढी बाहेर काढा. युवराजांनी त्या दुपारी पुन्हा विषय काढला. येशू, काय करायचं गोदूचं? असं किती लागतं तिच्या पोटाला. राहू दे इथंच बिचारीला, आम्हालाही तिची मदत होते. येशू, तुमचं हृदय विशाल आहे, अगदी आभाळासारखं आहे. पण लोकांच्या जिभेला निवडुंगाचे काटे असतात. त्यांच्या उरातले जहर जिभेवरून उघडल्याशिवायही राहत नाहीत. मग समोर राजा असो वा रंक. येशूबाई थकल्या युवराजांच्या नजरेला नजर देत बोलल्या. युवराज, सत्य काय आहे ते आम्हाला ठाऊक आहे. त्या पोरीनं धाडस करून रायगडावर राजेश्वर वाचवला, त्यासाठी तिच्या नांदण्याचं चांदणं झालं. तिच्या उपकाराबाबत बक्षिशी राहू दे, शिक्षा तरी नको द्या तिला. शंभूराजे काहीच बोलले नाहीत.
तसा हळूवार आवाजात येशूबाई सांगू लागल्या, परवा मामांजी सोबत चौकशी करत होते. कोणाची? गोदूची? होय, ते म्हणाले त्या अप्राप पोरीकडे नीट लक्ष दे. साडी चोडी काय लागेल ते तिला कमी पडू देऊ नकोस. काही दिवस असेच लोटले. एके दिवशी राहुजी सोमनाथांच्याच हाती एक अत्यंत महत्वाचा खलिदा पडला. वाडकळ पिता पुत्रांनी बहादूरगडाकडे औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोलकातास याला एक गुप्त संदेश पाठवला होता. पूर्वी ठरल्याप्रमाणे आम्हाला मदत करावी, आमची सुटका करून शाही सेवेची संधी द्यावी. शेवटी वाडकरांचे पितळ उघडे पडले. धोकादायक कैदी म्हणून त्यांची रवानगी लिंगाण्यावरच्या कुप्रसिद्ध अंधारकोठडीत झाली. या निमित्ताने गोदूची कामगिरी जगापुढे आली. आपल्या राजावरचे संकट तरुण गोदूच्या धाडसानेच उघडे झाले याची सर्वांना खात्री पटली. खरा प्रकार समजल्यावर युवराजांनी आणि युवराज्ञींनी गोदूची खूप तारीफ केली. येशूबाई बोलल्या, गोदू, तू दिलाची इतकी पाक आणि नेक आहेस म्हणून सांगू तुझे आमच्या स्वराज्यावर खूप उपकार. स्वतःचं नांदणं सोडलंस पण मराठ्यांचा राजाचा जीव वाचवलास. वहिनीसाहेब, शिवाजीराजे हेच आम्हा गरिबांचं दैवत. भारावलेल्या गोदूने आपल्या धाडसामागचे गुपित उलगडले. येशूबाईंनी शंभूराजांकडे नजर टाकत म्हणाले, युवराज, या पोरीला आपण पळवल्याचा खोटा कांगावा तिच्या जवळच्यांकडून झाला नसता तर आजची तिची बहादुरी लक्षात घेऊन शिवाजीराजांनी तिची गडावरून मिरवणूकच काढली असती. दिवस पालटत होते. आपले नातलग असे स्वराज्यद्रोही निघावेत याचा अनाजी पंतांनाही धक्का बसला होता. त्यांनी गोदूला पुन्हा एकदा आपल्याकडे चलण्याचा आग्रह धरला, पण तिच्या ठाम नकारापुढे कोणाचे काही चालले नाही. मध्येच एकदा शंभूराजांच्या भगिनी राणूबाई अक्कासाहेब वाईवरून आल्या. आपल्या धाकट्या बंधूंच्याच घरी त्यांनी मुक्काम ठोकला होता. त्यांना ही गोदू खूप आवडली, पण आपल्या सासरी जाताना मात्र त्या येशूबाईंच्या कानात कुजबुजल्या. पोर नक्षत्रासारखी आहे, गुणवती आहे, पण काही झालं तरी दुसऱ्या घरची बाई, त्यात उफाळण्याची आणि देखणी. किती लोकांची तोंड तू चूप करणार आहेस येशू? येशूबाईंनाही हळूहळू अक्कासाहेबांचे विचार पटले. एके दिवशी शंभूराजांच्याच उपस्थितीत येशूबाईंनी विषय काढला, गोदू, तुझ्या सासरचं काय? काय करणार वहिनीसाहेब? नवरा स्वराज्यद्रोही अन जन्मकैदी, तो दगाबाज, जगला काय नि मेला काय? आता यापुढं त्याचं नाव तोंडी कशाला घ्यायचं? पुन्हा लग्न कर. आम्ही लग्न खर्च आहेर माहेर सारं बघू. लग्न करावं तर ते एकाशीच. गोदू स्वप्नातल्या सारखी बोलून गेली. कोण आहे तो? न कळत गोदूची नजर शंभूराजांवरून उडून पल्ल्याकडच्या खिडकीतून उंच आभाळाकडे धावत गेली. आभाळातल्या पांढुरक्या ढगांचा पुंजका तिने पाहिला. एक दीर्घ सुस्कारा सोडत ती तशीच बघून राहिली. शंभूराजांनी कौतुकाने सवाल केला, कोणाच्या प्रेमाभिमात पडली आहेस का गोदू? युवराजांच्या प्रश्नावर गोदूचे होय नि नाही, नाहीही नाही ही आपली मुकाट बसून राहिली. येशूबाई गोदूसाठी सरळ स्थळ शोधायला सुरुवात केली. तशी गोदू झोपेतून जागी झाली. तिने एक दिवस येशूबाईंना सांगितलं, राणीसाहेब, एक बोलावे. बोलले तर रागावणार नाहीत नव्ह? बोल. पलीकडच्या दरीत सारवटला माझी एक आत्या राहते. बिचारी म्हातारी एकटीच आहे. आपली परवानगी असेल तर मी जाऊन राहते तिथं. तिची सेवा करते. येशूबाई थोड्याशा थांबून बोलल्या, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. येशूबाईंनी गोदूसाठी खूप सामान दिले. राजाचे दूत मुराडी बनून तिला सोडायला निघाले होते. शंभूराजांनी सारवडच्या पाटलाला एक खास पत्र लिहिलं होतं.
गोदूला जे काही लागेल ते पुरवायचे आणि नंतर सरकारातून मागून घ्यायचे असा आदेश दिला होता. येशूबाईचा निरोप घेताना गोदूचे डोळे पाण्याने भरले. चंदनी झोपाळ्याच्या कळ्यांना ओढ देत वाड्यातल्या चौकात बसलेले शंभूराजे बोलले, गोदू, तुझ्या अचाट पराक्रमानं तू आमच्या आबासाहेबांचे प्राण वाचवले आहेस. कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर हक्कानं सांगावा दे. मान डोलवून राजवाड्याकडे आणि शंभूराजांकडे पुन्हा एकदा बिरबिरत्या नजरेने पाहत गोदू राजवाड्याबाहेर पडली.